तर नागेश पाटील आष्टीकरांच्या हदगाव निवासस्थानी सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। नागेश पाटील आष्टीकरांसह सहकाऱ्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत। नागेश पाटील आष्टीकर हे आधीपासूनच शिंदेंच्या संपर्कात आहेत। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर नॉट रिचेबल आहेत। मी आता नागेश पाटील आष्टीकर यांच्या हदगाव येथील निवासस्थानी आहे। हदगाव येथील निवासस्थानाच्या बाहेर आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला संपूर्णतः शुकशुकाट दिसतो। खरं तर नागेश पाटील आष्टीकर आणि माझं रात्री 11च्या दरम्यान बोलणं झालं होतं। ते म्हणाले होते की असं काही घडणार नाही, मात्र रात्री 11 वाजता नंतर जे आहे ते कुठेतरी नागेश पाटील आष्टीकर हदगाव वाया नांदेड टू हैदराबाद मार्गे दिल्लीकडे रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे। भेटण्यासाठी जे आहे ते खासदारांना रेलचे रस्ते मात्र आज कुठेतरी या ठिकाणी आपण बघतो की सुरक्षा गार्डाच्या खुर्च्या रिकाम्या आहेत आणि त्याचबरोबर जे मुख्य निवासस्थान नागेश पाटील आष्टीकरांचा आहे तो दरवाजा सुद्धा बंद आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हदगाव, नांदेड। तर उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ है असं भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंना आश्वस्त केलंय। तर भास्कर जाधव यांचं हे वक्तव्य, उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ है। खासदार पुटीच्या या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे डरो मत, हम तुम्हारे साथ है असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगर बाबत भाजपचा काहीही संबंध नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। तर ऑपरेशन टायगरशी काहीही संबंध नाही आणि त्याची माहिती नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय। मला ऑपरेशन टायगर बद्दलची काही माहिती नाही। ऑपरेशन टायगर काय आहे ही माहिती नाही, त्याचं नाव काय आहे ही माहिती नाही। त्यामुळं याबद्दलची माहिती नसल्यामुळे या विषयावर बोलणं काही योग्य होणार नाही। उद्धवजीला माहीत आणि एकनाथ शिंदेला माहीत, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा काही संबंध संपूर्ण या विषयाशी नाही। त्यामुळं भारतीय जनता पक्षाला गोवणे किंवा आमच्या नेत्यांना गोवणे काही योग्य नाही, किंवा आमच्या नेत्यांना याबद्दलची काही याबद्दल आमच्या नेत्याबद्दल काही टीका टिप्पणी करणे किंवा आम्हाला जी विषयात आम्ही नाही आहोत त्या विषयात बोलणे काही योग्य नाही।